श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज नवरात्रीचा पहिला दिवस असणार आहे. आज आपल्या घरामध्ये 9 दिवसांसाठी आपण घटस्थापना करत असतो, देवीच्या 9 रूपांची सेवा करत असतो. तर ही जी संपूर्ण नवरात्री आहे तर ती दुर्गा मातेला समर्पित असते आणि या 9 दिवसांमध्ये आपण दुर्गा देवीच्या वेगवेगळ्या 9 रूपांची सेवा करत असतो, पूजा करत असतो. तर आजपासून बघा नवरात्रीची सुरुवात झालेली आहे आणि आज नवरात्रीमधील पहिला दिवस आहे, म्हणजेच सोमवार आहे, घटस्थापनेचा दिवस आहे. आणि आज आपल्याला या शुभ दिवशी आपल्या घरामध्ये फक्त 2 स्वस्तिक काढायचे आहेत. यामुळं आपल्या घरामधला जो पण लागलेला वास्तुदोष आहे, आपल्या घराला जे पण लागलेले दोष आहेत तर ते दूर होऊन साक्षात तुमची कुलदेवी तुमच्यावरती प्रसन्न होणार आहे, तुम्हाला भरभरून आशीर्वाद देणार आहे. असा हा अतिशय साधा सोपा उपाय वेळ न वाया घालवता अगदी थोड्या वेळेमध्ये मी तुम्हाला सांगत आहे. तर बघा नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये जर तुम्हाला कोणतीच सेवा किंवा उपाय करणं जमलं नाही तरी फक्त हे 2 स्वस्तिक तुम्ही रोज काढायचे आहेत. त्यामुळं आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येईल, कधीच कशाचीच कमी पडणार नाही. ज्यावेळी आपल्या घरामध्ये वास्तुदोष, पितृदोष, नकारात्मकता असते तेव्हा आपल्या घरामध्ये अनेक अडचणी येत असतात, हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्यासोबतच आपण कमवलेला पैसा आपल्याकडे टिकून राहत नाही, आलेली लक्ष्मी घरात टिकत नाही, आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होतो, आपल्या कोणत्याच कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही किंवा प्रगती होत नाही. तर हे स्वस्तिक आज आपण कोठे काढायचे आहे तर याविषयीची माहिती आपण पाहूया. तर यासाठी आपल्याला थोडंसं हळदी कुंकू एकत्र करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुमच्याकडे गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल घालून त्याची पेस्ट तयार करायची आहे. ज्या पद्धतीनं तुम्हाला स्क्रीनवरती जे स्वस्तिक दिसत आहे तर त्याच पद्धतीचं स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे. तर बघा ती पेस्ट तयार करून घेतल्यानंतर पहिलं जे स्वस्तिक आहे तर ते तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावरती काढायचं आहे. जिथून आपल्या घरामध्ये नकारात्मकता येते, सकारात्मकता येते, लक्ष्मी देखील येते आणि अलक्ष्मी देखील तिथूनच प्रवेश करत असते. तर त्या मुख्य दारावरती तुम्हाला हे स्वस्तिक काढायचं आहे. तर शास्त्रशुद्ध पद्धतीनं तुम्हाला स्वस्तिक हे काढून घ्यायचं आहे. तर बघा स्वस्तिक काढताना आपल्याला काटकोन म्हणजेच बेरजेचं जे चिन्ह आहे तर तसं स्वस्तिक कधीही चुकूनही काढायचं नाही. बाहेरील बाजूनं आतमध्ये रेषा ओढत आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. तर यानंतरनं बघा हे स्वस्तिक काढून झाल्यानंतर तुम्हाला स्वस्तिकाला हळदी कुंकू अक्षता देखील व्हायच्या आहेत आणि धूपदीप अगरबत्ती वाळून घ्यायची आहे. त्यानंतरनं दुसरं स्वस्तिक आपण जिथे घटस्थापना करणार आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला काढायचं आहे. त्यानंतरनं त्या स्वस्तिकाची देखील तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे. तर अशी स्वस्तिकं तुम्हाला रोज काढायची आहेत. तर बघा पहिलं जे स्वस्तिक काढलेलं आहे तर ते स्वस्तिक तुम्ही 9 दिवस तसंच जरी ठेवलं तरीही चालेल किंवा रोजच्या रोज नवीन स्वस्तिक काढलं तरीही चालेल. तर अशा पद्धतीनं तुम्हाला ही 2 स्वस्तिकं तुमच्या देवघरामध्ये एक आणि मुख्य दरवाजावरती एक आवर्जून काढायचं आहे. स्वस्तिक म्हणजे सुखाची खूण मानली जाते, मांगल्याची खूण मानली जाते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धीची भरभराट होत असते, आपल्या मुलांची प्रगती होत असते. तर अशी 2 स्वस्तिकं प्रत्येकानं आवर्जून नक्की काढा, कारण की हे जे नवरात्रीतील 9 दिवस आहेत तर ते वर्षातून फक्त एकदाच येत असतात. त्यामुळं प्रत्येकानं आवर्जून नक्की काढा.